टमाटर आपले लवकर शिजले पाहिजे याच्यासाठी मीठ घालायचं आहे. परत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर माहिती आहे का, मसाले जेवढे चांगले परतल्या जाईल ना तेवढीच चांगली भाजीची टेस्ट लागते. तर बघा हे मसाला चांगला मी इथे परतून घेतला. आता याच्यानंतर अर्धा वाटी फेटलेलं दही घालायचं आहे. आता हे मसाल्याबरोबर चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर बघा या पद्धतीने चांगलं मिक्स करून घेतलंय. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून थोडंसं पाणी घातलंय. परत त्याला चांगलं मिक्स करून घेतलंय. आता याला आपण शिजवून घेऊ, म्हणजे दही जेवढं शिजेल ना तेवढं दह्याला तेल सुटेल. तर मी ते झाकून 3 ते 4 मिनिटं होऊ दिलं होतं. आता मसाल्याला बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आता हा मसाला आपला तयार झालाय. आता याच्यामध्ये आपण ज्या भाज्या तयार करून घेतल्या होत्या ना त्या घालायच्या. तर सर्व भाज्या याच्यामध्ये घालून घेऊ आणि परत त्याला एकदम मिक्स करून घ्यायचंय. तर आता इथे बघा हे थोडंसं तुम्हाला घट्टसर वाटतंय. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही असंच ठेवू शकता, पण मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे, कारण आपण परत हे थोडंसं शिजवून घेतलं ना तर परत थोड्या वेळानंतर हे थोडी घट्ट येते. तर आता इथे बघा थोडंसंच पाणी घालायचंय, खूप जास्त ग्रेव्ही केलेली नाहीये. ही भाजी थोडी घट्टसरच चांगली वाटते. तर आता हे पाणी घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता याला झाकून 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर होऊ द्यायचं. तर बघा मंद आचेवर मी ते 4-5 मिनिटं होऊ दिलं होतं. आता आपली भाजी तयार झाली आहे. वरून मस्त कसुरी मेथी घातली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. खायला खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अगदी चमचमीत ही भाजी तयार होते. तर बघा मस्त अशी चटपटीत आपली ही भाजी तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आता यासोबतच ना खायसाठी मी इथे स्पेशल त्या मसाल्यापासूनच बनवलेला एक पराठा तयार केलाय. तर काय करायचं, चपाती लाटून घ्यायची, नंतर याच्यामध्ये तेल लावून घेतलंय आणि वरून आपण जो मसाला तयार केला होता ना तो घालायचा आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. सोबतच थोडंसं पीठ घालायचं, म्हणजे आपण याला कट केल्यानंतर ना लेयर्स मस्त वेगवेगळ्या होतात. आता चाकूनी किंवा असं पिझ्झा कटर असेल ना त्याने असं बारीक बारीक आपल्याला हे कट करून घ्यायचंय. तर बघा या पद्धतीने कट करून घ्यायचं. नंतर आता आपण याला ना असं एकत्र करून घ्यायचंय. तर वरच्या बाजूने असं फिरवत फिरवत असं एकत्र करून घ्यायचं. नंतर याला थोडंसं लांबवून घ्यायचं, म्हणजे जेवढं लांबवलं तेवढे आपले लेयर्स जास्त येतात. नंतर याला या पद्धतीने दुसऱ्या टोकावरून असं गोल असं करून घ्यायचं. आता वरती आपण याला फोल्ड करून घेऊया आणि थोडंसं पीठ टाकून आता याला लाटून घ्यायचं. तर मी ते खूप जास्त मोठा करायचा नाहीये. तर बघा या पद्धतीने लाटून घ्यायचंय. तर बघा या पद्धतीने मी लाटून घेतलाय. आता आपण याला शेकून घेऊया. तर तव्यावर थोडंसं तेल घातलंय. दोन्ही बाजूने मस्त खरपूस रंग येईपर्यंत आपण याला शेकून घेऊया. तर या भाजी बरोबर ना खायला खूप छान लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. नान वगैरे रोटी वगैरे तुम्ही तर कितीदा खाल्ले असेल, पण एकदा हा पराठा नक्की ट्राय करून बघा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सोबतच तुम्ही माझी रेसिपी कुठल्या सिटीतून बघताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी तुम्ही कुठून कुठून बघताय. सोबतच रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपींमध्ये. बाय बाय.